ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आज अमित शहा किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत। अमित शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 वाजता अमित शहा किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत। काल रात्री अमित शहांचं पुण्यात आगमन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं। आज सकाळी अमित शहा 10:30 वाजता रायगड किल्ल्याचा पायथा पाचाड इथे दाखल होऊन जिजाऊंना वंदन करणार आहेत। रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यावर शहा विविध कार्यक्रमात देखील सहभागी होते। त्यानंतर आज रायगड जिल्ह्यात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरीही भोजनाला उपस्थित राहणार आहेत। तर अमित शहांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं आणि रात्री उशिरापर्यंत बैठका चालल्या। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंनी शहांचं स्वागत केलं। रात्री 11 वाजता एकनाथ शिंदेही पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी अमित शहांची भेट घेतली। एकनाथ शिंदे आणि अमित शहा भेटीत राज्यातल्या अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरही चर्चेची शक्यता आहे। अमित शहांच्या दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाची कोंडी सुटणार का याची उत्सुकता आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूया आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्यासोबत। निलेश, आज अमित शहांचा दौरा महत्त्वाचा आहे, ते रायगडवर देखील जातील, परंतु महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का हा प्रश्न आज उपस्थित होतोय। त्याबद्दल अधिकचे काय अपडेट्स आहेत? श्रुती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साधारणपणे 10:30 वाजता पाचाड, जे रायगड किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी आहे, त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। समोरच हेलिपॅड आणि मोठा फौजफाटा पोलिसांचा लागल्याचा आपण पाहत आहोत। 10:30ची वेळ आहे आणि त्यानंतर अमित शहा पाचाड येथे जे मा जिजाऊंचं समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी जातील, अभिवादन करतील आणि त्यानंतर रायगड किल्ल्यावर जाणार आहे। साधारणपणे 2 तास ते त्या ठिकाणी असतील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्याच ठिकाणी जवळपास पाऊण तासाचा वेळ देण्यात आलेला आहे। यावेळी राज्यातलं जे मंत्रिमंडळ आहे, राज्याचे प्रमुख 3 नेते आहेत, ते देखील त्या ठिकाणी जातील। मागच्या अनेक दिवसांपासून, साधारणपणे सरकार आल्यापासून रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे त्या संदर्भातला विषय अद्याप सुटलेला नाहीये। या संदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र बंड करत राष्ट्रवादीला नाही तर शिवसेनेला हे पालकमंत्री पद मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी शिवसेनेचे 3 आमदार सातत्यानं भरत गोगावले यांच्यासाठी लॉबिंग देखील करतायत। या सर्वांमध्ये थेट एक बॉल असा टाकलेला आहे सुनील तटकरे यांनी की अमित शहांना, जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि महायुतीचे प्रामुख्याने शिल्पकार आहेत, महायुतीचा प्रत्येक निर्णय त्यांच्या कोर्टात होतो, त्यांच्या कोर्टात आता बॉल टाकलेला आहे, त्यांनाच आपल्या घरी निमंत्रित केलंय। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला पालकमंत्री पद येतंय की शिवसेनेच्या वाट्याला पालकमंत्री पद जातंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। 2:30 वाजताची ही भेट आहे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। तत्पूर्वी रायगड जिल्ह्यातल्या पाचाड आणि रायगड किल्ला या ठिकाणी अमित शहांचा दौरा असणार आहे, त्या ठिकाणी भेटी असणार आहेत आणि त्यानंतर ते आपल्या पुढच्या नियोजनासाठी निघून जातील। हो, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हा दौरा नेमका कसा असेल आपण पाहूयात। सकाळी 10 वाजता ते पुणे विमानतळावरून पाचाडकडे रवाना होतील। 10:30 वाजता पाचाड येथे जिजाऊंच्या स्मारकाला ते भेट देतील। 11 वाजता रोपवेने रायगडावर ते रवाना होतील। 11:30 वाजता रायगडावर दाखल विविध कार्यक्रमात सहभाग घेतील। दुपारी 12:30 वाजता शिवरायांना अभिवादन केलं जाईल। 2 ते 3 वाजेपर्यंत सुनील तटकरेंच्या सुतारवाडीतील निवासस्थानी ते स्नेहभोजन करतील। 3 वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत विलेपार्ले चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम आहे। संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर त्यांची बैठक होईल आणि रात्री सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठकीची शक्यता आहे। दरम्यान किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीत पोलिसांनी आता बंदोबस्त तैनात केलाय। राजमाता जिजाऊंचं स्मारक असलेल्या पाचाडमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। रायगडावर अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे।
तर शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्याचप्रमाणे पाचाड येथे देखील सुरक्षा व्यवस्था चोख बजावण्यात आली आहे. तर रायगड किल्ल्यावर जाणारा रोपवे गृहमंत्री अमित शहा येण्याच्या पार्श्वभूमीवर देखील सुरूच राहणार आहे. किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांना येण्यास बंदी घालण्यात आलेली नाहीये. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही माहिती दिली आहे. किल्ल्यावरती येत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि त्यांना सुविधा मिळावी या दृष्टीनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मानगाव आणि महाड या बाजूनं येणारी जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग लॉट्स तयार करण्यात आलेले आहेत आणि तिथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एसटीच्या बसेस शटल सेवा पण सुरू ठेवण्यात आलेली आहे. याचबरोबर ज्या लोकांना पायरी मार्गावरून चढता येणार नाही त्यांच्यासाठी म्हणजे रोपवे सुद्धा जो आहे, जरी हा बंदोबस्त म्हणजे एक VIP बंदोबस्त असेल तरी सुद्धा रोपवे जो आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले हे किल्ले रायगडाच्या रोपवे परिसरात दाखल झालेत. माँसाहेब जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले किल्ले रायगडावर रवाना झालेत. तर उदयनराजे भोसले देखील रायगड परिसरात आता दाखल झालेले आहेत आणि त्यांनी रोपवे परिसरात ते दाखल झालेले आहेत. खासदार उदयनराजे भोसले आता रायगड परिसरात दाखल झालेले आहेत. जिजाऊंच्या समाधीस्थळी त्यांनी नतमस्तक होऊन उदयनराजे भोसले आता रायगडावर रवाना झालेले आहेत.